नमस्कार मित्रांनो, IT टॉक्स बाय विशालमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. जसं की आपण या चॅनलवरच्या मागच्या व्हिडिओपासून एक व्हिडिओ सिरीज स्टार्ट केलेली आहे, ज्यामध्ये आपण पुण्याची IT इकोसिस्टम डिटेलमध्ये पाहत आहोत. त्या व्हिडिओ सिरीजचा हा दुसरा व्हिडिओ आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण पुण्यातील सर्व्हिस बेस IT कंपनीची डिटेल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. तुम्हाला जर या व्हिडिओचा कॉन्टेंट आवडत असेल आणि त्याचा जर तुम्हाला फायदा होत असेल तर तुमच्या गरजू मित्रांसोबतही या कॉन्टेंटला शेअर करा आणि या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. मी आहे विशाल राजापुरे आणि तुम्ही पाहत आहात IT टॉक्स बाय विशाल. तर आता आपण पुण्यातील सर्व्हिस बेस कंपनीची इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. पण या कंपनीजबद्दलची इन्फॉर्मेशन पाहण्याच्या आधी आपण सर्व्हिस बेस कंपनीज म्हणजेच एक्झॅक्टली काय हे आपण थोडं डिटेलमध्ये पाहूया. सर्व्हिस बेस सॉफ्टवेअर कंपनी म्हणजे क्लायंटला सर्व्हिस प्रोव्हाइड करणारी सॉफ्टवेअर कंपनी. म्हणजेच काय की अशी सॉफ्टवेअर कंपनी जी स्वतः प्रोडक्ट न बनवता क्लायंटसाठी काम करते, म्हणजेच क्लायंटच्या रिक्वायरमेंटनुसार काम करते, म्हणजेच क्लायंटच्या रिक्वायरमेंटनुसार सॉफ्टवेअर डेव्हलप करते, सॉफ्टवेअर मेंटेन करते आणि त्या सॉफ्टवेअरला सपोर्ट करण्याचंही काम करते. फॉर एक्झाम्पल आपण एक सर्व्हिस बेस कंपनी घेऊ TCS आणि एक क्लायंट कंपनी घेऊ SBI बँक. तर आता या केसमध्ये काय आहे की SBI बँक हा TCSचा क्लायंट आहे, म्हणजेच SBIला एका सॉफ्टवेअरची गरज आहे. पण ते सॉफ्टवेअर बनवण्यासाठीची जी रिक्वायरमेंट आहे, जे रिसोर्सेस आहेत, जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जे स्किल्स आहेत, ते स्किल्स SBIकडे नाही आहेत. म्हणून SBI TCSला रीच करणार, TCSला त्यांचे रिक्वायरमेंट सांगणार, TCS त्या रिक्वायरमेंट घेणार, त्या रिक्वायरमेंट समजून घेणार, त्या रिक्वायरमेंटची एक्झॅक्ट त्या रिक्वायरमेंट फुलफिल होतील का नाही याचे प्रॉपर ॲनालिसिस करणार. मग SBI TCSला अप्रोच करणार. आता TCSला अप्रोच का करणार? कारण TCSकडे रिसोर्सेस आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, स्किल्ड लेबर आहे आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी पूर्णपणे स्टाफ अवेलेबल आहे. मग SBI ही TCSला पूर्ण सॉफ्टवेअरची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणार, त्यांच्या रिक्वायरमेंट सांगणार, त्यांचे डेडलाईन, त्यांना कधीपर्यंत सॉफ्टवेअर पाहिजे या सगळ्याची डिटेल इन्फॉर्मेशन SBI TCSला प्रोव्हाइड करणार आणि TCS त्या बेसिसवर ॲनालाइज करणार आणि नंतर ही डील जर फायनल झाली तर त्याचं एक ॲग्रीमेंट साईन होणार. आता ते ॲग्रीमेंट साईन झाल्यानंतर मग तो प्रोजेक्ट TCSकडे येणार, मग TCS त्याच्यावर काम करणार आणि शेवटी जसं ठरलेलं आहे त्याप्रमाणे TCS ही सॉफ्टवेअर बनवून डिलिव्हर करणार. म्हणजेच TCSने क्लायंटला सर्व्हिस प्रोव्हाइड केली. हे आहे क्लायंट सर्व्हिस मॉडेल. आता याच्यामध्ये कसं असतं, याच्यामध्ये फक्त सॉफ्टवेअर डेव्हलप करून डिलिव्हर करणं हाच एकमेव रोल नसतो. याच्यामध्ये सॉफ्टवेअर डेव्हलप करून रिलीज केल्यानंतर त्याला मेंटेन करायचंही काम सर्व्हिस बेस कंपनीजकडे असतं. म्हणजे जर TCSने SBIला सॉफ्टवेअर रिलीज केलं किंवा प्रोव्हाइड बनवून दिलं तर त्याच्यानंतर ते मेंटेन करायचंही काम SBI TCSला देऊ शकते आणि नंतर त्याला लागणारा सपोर्ट, त्याच्यामध्ये कंटिन्युअस होणारी एनहान्समेंट, हे सगळे कामं TCS लॉंग टर्मसाठी ओन करू शकते. हे आहे सर्व्हिस बेस मॉडेल. मी अपेक्षा करतो की तुम्हाला सर्व्हिस बेस मॉडेल हे काय आहे हे क्लिअर झालेलं असेल. यालाच क्लायंट व्हेंडर मॉडेल पण म्हणतात. SBI हा क्लायंट झाला, TCS हा व्हेंडर झाला. सो अशा पुण्यामध्ये खूप साऱ्या सर्व्हिस बेस कंपनीज आहेत आणि त्यांना बिझनेस देणारे क्लायंट्सही पुण्यामध्ये खूप जास्त अवेलेबल आहेत. आणि पुण्यामधल्या सर्व्हिस बेस ज्या कंपनीज आहेत त्या कंपनीचा ग्लोबल प्रेझेन्स खूप जास्त आहे, म्हणजेच त्यांचे ग्लोबली सुद्धा खूप जास्त क्लायंट अवेलेबल आहेत. तर सर्व्हिस बेस कंपनीजमध्ये कॉमन सर्व्हिसेस कोणत्या सप्लाय होतात ते आपण पाहूया. सगळ्यात इम्पॉर्टंट सर्व्हिस सप्लाय होते ती म्हणजे ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट सर्व्हिसेस, नंतर ॲप्लिकेशन मेंटेनन्स सर्व्हिसेस, नंतर सॉफ्टवेअर टेस्टिंग, क्लाउड मायग्रेशन, डेटा ॲनालिटिक्स, सपोर्ट सर्व्हिसेस आणि इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट. या मेन कॅटेगरीज आहेत ज्याच्यामध्ये सर्व्हिस बेस कंपनीचं खूप जास्त काम होतं. आता आपण पुण्यातील सर्व्हिस बेस कंपनीची एक डिटेल लिस्ट पाहूया. ही लिस्ट मी लार्ज स्केल कंपनीज, मिड स्केल कंपनीज आणि स्मॉल स्केल कंपनीज याच्यामध्ये मी डिस्ट्रीब्यूट केलेले आहे. तर मी आता सध्या या कंपनीचे जे नाव आहेत ते नाव तुमच्यासमोर रीड आउट करतो आणि नंतर आपण त्या कंपनीचे ग्रुप वाईज डिटेल इन्फॉर्मेशन पाहू. सो लार्ज स्केल कंपनीजमध्ये या कंपनीज आहेत: TCS, इन्फोसिस, कॉग्निझंट, ॲक्सेंचर, कॅपजेमिनाय, विप्रो, HCL टेक्नॉलॉजी, टेक महिंद्रा, LTI माइंट्री, IBM, NTT डेटा, पर्सिस्टन्स सिस्टम्स. या कंपनीज आहेत ज्या मेजर कॅटेगरीमध्ये पुण्यामधल्या सर्व्हिस बेस कंपनीजमध्ये येतात. नंतर आता आपण पाहूया मिड स्केल सर्व्हिस बेस कंपनीज कोणत्या आहेत. तर त्यामध्ये एम्फोसिस, झेन्सर टेक्नॉलॉजीज, सिनेक्रॉन, बिर्ला सॉफ्ट, हेक्झावेअर टेक्नॉलॉजीज, झोरिएंट, एमडॉक्स, व्हर्चुसा, CGI, फुजित्सू, ॲटॉस, सोप्रास्टेरिया, यस टेक्नॉलॉजीज, KPIT टेक्नॉलॉजीज, एक्सप्लिओ. या कंपनीज मिड स्केल कंपनीज आहेत. नंतर स्मॉल स्केल कंपनीज किंवा ग्रोईंग कंपनीज जर आपण पुण्यातल्या पाहिल्या तर त्यामध्ये सायबेज, नगारो, एनकोरा, ग्लोबंट, सिट्रसटेक, जेड ग्लोबल, निहिलंट, हर्बिंगर ग्रुप, सियर्स, परफिशियंट, ई क्लर्क्स, डेटा एक्सेल, सिक्लूम, कॅलसॉफ्ट,
आणि कॉलेज सर्व्हिस टीम्स या स्मॉल स्केल सर्व्हिस बेस्ड कंपनीज तुम्हाला पुण्यामध्ये पाहायला मिळतील. आता या व्यतिरिक्तही काही अजून स्मॉल स्केल कंपनीज पुण्यामध्ये आहेत ज्या या व्हिडिओमध्ये मी मे बी कव्हर नाही करू शकलो, पण जस्ट ही फिक्स लिस्ट ऑफ कंपनीज आहे असं नाही आहे. मी मेजर लिस्ट ऑफ कंपनीज तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला अजून एक गोष्ट मी मेन्शन करू इच्छितो की या कंपनीजमधले काही कंपनीचे हेडक्वार्टर पुण्यामध्ये आहे आणि त्यांचा प्रेझेन्स ग्लोबली आहे. फॉर एक्झाम्पल पर्सिस्टन्स सिस्टम्स, सायबेज, KPIT टेक्नॉलॉजी आणि हर्बिंगर ग्रुप या 4 कंपनीज अशा आहेत ज्यांचा प्रेझेन्स हा ग्लोबली आहे पण हेडक्वार्टर पुण्यामध्ये आहे. त्यामुळे या कंपनीचा खूप जास्त मोठा बेस पुण्यामध्ये आहे, ज्यांचा खूप जास्त स्टाफ पुण्यामध्ये आहे, कारण पुण्यामध्ये हेडक्वार्टर्स आहे आणि मेजर क्लायंट्स, मेजर प्रोजेक्ट्स त्यांची पुण्यामध्येच आहेत. या कंपनीची सुरुवात ही स्मॉल स्केलपासूनच झालेली आहे आणि हळूहळू त्यांचा जसा बिझनेस वाढत गेला, जसे त्यांना ग्लोबल क्लायंट भेटत गेले, तसं या कंपनीज खूप जास्त ग्रो झाल्या आणि आता ग्लोबल मार्केटमध्ये यांचा खूप चांगला प्रेझेन्स आहे. आता मेनली पुण्यामध्ये कोणत्या एरियामध्ये या सर्व्हिस बेस्ड कंपनीज आहेत त्याची एक लिस्ट मी कॉल आउट करतो. जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये ईस्ट पुणे IT पार्क्स आणि वेस्ट पुणे IT पार्क्स पाहिले, त्या एरियानुसार मी तुम्हाला हे कॅटेगरायझेशन सांगत आहे. तर ईस्ट पुणेमध्ये खराडीला कंपनीज आहेत, जिथे इओन IT पार्क आपण म्हणतो, तिथे सर्व्हिस बेस्ड कंपनीज खूप जास्त प्रमाणात आहेत. नंतर वर्ल्ड ट्रेड सेंटर, नंतर मगरपट्टा सिटी, हडपसर, विमाननगर, कल्याणीनगर आणि येरवडा या एरियामध्ये ईस्ट पुणेमध्ये सर्व्हिस बेस्ड कंपनीज आहेत. आणि वेस्ट पुणेमध्ये हिंजवडी फेज 1, फेज 2, फेज 3 हिंजवडीमध्ये 3 फेजेस आहेत. या तिन्ही फेजमध्ये सर्व्हिस बेस्ड कंपनीज खूप जास्त प्रमाणात तुम्हाला दिसतील. नंतर बानेर एरिया आणि बालेवाडी एरिया या वेस्टर्न पार्ट ऑफ पुणेमध्ये सुद्धा सर्व्हिस बेस्ड कंपनीज खूप जास्त आहेत. आता ज्या पुण्यातल्या मेजर लार्ज स्केल कंपनीज आहेत त्याबद्दलची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देतो. तर पहिली कंपनी आहे TCS. तर TCSचे पुण्यामध्ये 2 ठिकाणी लोकेशन्स आहेत. एक आहे सह्याद्री पार्क आणि दुसरं आहे खराडी. आता यामध्ये अजून एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे, कंपनीचं स्वतःचं ऑफिस जरी त्या एरियात नसलं तरी जर त्या कंपनीचा क्लायंट तिथे असेल तर अशा केसमध्ये कंपनी त्यांच्या रिसोर्सेसला किंवा त्यांच्या एम्प्लॉईजला त्या पर्टिक्युलर प्रोजेक्टवर जर ते असतील, त्या क्लायंटच्या प्रोजेक्टवर जर ते असतील तर त्यांना क्लायंट लोकेशनवरूनही काम करायला सांगतात. म्हणजेच समजा TCS जर हिंजवडी फेज 3 मध्ये आहे पण TCSचा क्लायंट जर खराडीमध्ये आहे किंवा पुण्याच्या दुसऱ्या एरियामध्ये आहे आणि एखादा एम्प्लॉई TCSचा जर त्या प्रोजेक्टवर काम करत आहे किंवा त्या क्लायंटसोबत काम करत आहे तर त्याला त्या क्लायंट लोकेशनला जाऊनही काम करावं लागतं. म्हणून या कंपनीचे प्रेझेन्स हे वेगवेगळ्या ठिकाणी आहेत पुण्यामध्येच. आता TCSचा मेन बिझनेस कशात आहे आपण जर पाहिला तर तो IT सर्व्हिसेसमध्ये आहे, BFSIमध्ये आहे, मॅन्युफॅक्चरिंग आणि हेल्थ केअर याच्यामध्ये TCSचा मेन बिझनेस आहे. तर हायरिंग जर पाहिली तर TCS हे दोन्ही प्रकारचे रिसोर्सेस हायर करते. ते फ्रेशर्सही हायर करतात आणि ते एक्सपिरियन्स कॅन्डिडेट्सही हायर करतात. मेनली TCS ही फ्रेशर्ससाठी आणि एक्सपिरियन्स कॅन्डिडेट या दोघांसाठीही चांगली कंपनी आहे. खूप लोकांचं करिअर तुम्ही पाहाल की लॉंग टर्म करिअर TCSमध्ये केलेलं आहे. जास्त करून TCSचं नाव हे खूप जास्त स्टॅबिलिटीसाठी फेमस आहे. जनरली सर्व्हिस बेस्डची हायरिंग प्रोसेस ही कम्पॅरेटिव्हली इझी आहे प्रोडक्ट बेस्ड कंपनीजपेक्षा, ज्यामध्ये 2 टेक्निकल राऊंड आणि फायनल मॅनेजरल राऊंड किंवा HR राऊंड असं कॉम्बिनेशनचे तुम्हाला इंटरव्ह्यू प्रोसेसमध्ये पाहायला भेटेल. काही कंपनीजमध्ये सुरुवातीला तुम्हाला टेस्ट कंप्लीट करावी लागते. ती टेस्ट जर तुमची क्रॅक झाली तर त्यानंतर तुमचे 2 टेक्निकल राऊंड, मॅनेजरल राऊंड आणि HR राऊंड अशी प्रोसेस आहे. सो कंपनी टू कंपनी व्हेरी आहे, पण जनरली तुमचे TCSमध्ये 2 टेक्निकल राऊंड हे होतात. आता या टेक्निकल राऊंडची कॉम्प्लेक्सिटी ही व्हॅरी होते. तुम्ही फ्रेशर्स कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला इनिशियली ॲप्टिट्यूड टेस्ट किंवा त्यांच्या जे टेस्ट रिक्वायरमेंट आहेत त्या क्रॅक करून मग तुम्हाला टेक्निकल राऊंड द्यावे लागतात. पण जर तुम्ही एक्सपिरियन्स प्रोफेशनल असाल तर तुम्हाला जनरली सर्व्हिस बेसमध्ये ॲप्टिट्यूड टेस्ट द्यायची गरज पडत नाही. तुम्हाला याच्यावरचा डायरेक्ट कॉल येऊ शकतो आणि त्या कॉलनंतर तुमचा इंटरव्ह्यू शेड्यूल होऊ शकतो. सो अशी तुम्हाला पहिला टेक्निकल, दुसरा टेक्निकल आणि मॅनेजरल किंवा HR राऊंड देऊन तुम्ही कंपनीमध्ये प्लेस होऊ शकता. ओके, पुढची कंपनी आहे कॉग्निझंट. आता कॉग्निझंटचे लोकेशन पुण्यामध्ये 2 ठिकाणी आहेत मेनली. एक पहिलं लोकेशन आहे खराडी आणि दुसरं लोकेशन आहे हिंजेवाडी. कॉग्निझंटचा बिझनेस हा अगेन हेल्थ केअरमध्ये, बँकिंगमध्ये आणि डिजिटल इंजिनिअरिंगमध्ये खूप जास्त आहे. कॉग्निझंट ही फ्रेशरसाठी आणि एक्सपिरियन्ससाठी सुटेबल कंपनी आहे. तेही खूप जास्त कॉलेजेसमधून फ्रेशर्स हायर करतात आणि खूप जास्त एक्सपिरियन्स कॅन्डिडेट्सही हायर करतात. सो हायरिंग प्रोसेस ही सिमिलर टू TCS आहे. अगेन इंटरव्ह्यूची डिफिकल्टी ही कम्पॅरेटिव्हली इझी आहे. पुढची कंपनी आहे ॲक्सेंचर. ॲक्सेंचरच्याही पुण्यामध्ये खूप जास्त प्रेझेन्स आहे. पुण्यामध्ये त्यांचे लोकेशन्स मगरपट्टामध्ये आहेत, खराडीमध्ये आहे आणि हिंजेवाडीमध्ये आहे. त्यांचा बिझनेस हा ओव्हरऑल टेक्नॉलॉजी बेस्ड बिझनेस आहे, कन्सल्टिंगचा बिझनेस आहे आणि ऑपरेशन्समध्येही त्यांचा खूप जास्त बिझनेस आहे. अगेन ॲक्सेंचर ही सुटेबल आहे फ्रेशर्ससाठी आणि एक्सपिरियन्स कॅन्डिडेटसाठी. तेही अगेन कंपनीजमध्ये जाऊन फ्रेशर्स कॅन्डिडेट हायर करतात किंवा एक्सपिरियन्स कॅन्डिडेट्सला हायर करतात. अगेन हायरिंग प्रोसेस ही सिमिलर टू TCS कॉग्निझंटसारखीच. तुमचा जर तुम्ही फ्रेशर असाल तर तुमच्या कॉलेजमध्ये तुमची ॲप्टिट्यूड टेस्ट आणि त्यानंतर जर ॲप्टिट्यूड शॉर्टलिस्ट झाली तर तुमचा टेक्निकल राऊंड 1, टेक्निकल राऊंड 2 आणि तुमचा HR राऊंड होईल. जर तुम्ही एक्सपिरियन्स कॅन्डिडेट असाल तर तुमची जनरली टेस्ट होत नाही,
तुमचा टेक्निकल 1, टेक्निकल 2 आणि HR राऊंड होतो. समटाईम्स जर प्रोजेक्ट रिक्वायरमेंट असेल, डायरेक्ट क्लायंट रिक्वायरमेंट जर असेल आणि क्लायंटच डायरेक्ट जर हायरिंग डायरेक्ट क्लायंटसाठी होत असेल तर समटाईम्स क्लायंटच्या पॉलिसीजनुसार कंपनीज टेस्ट ही घेते. डिफिकल्टी लेवल ही इझी टू मिडियम लेवलपर्यंत आहे. प्रोडक्ट बेस्ड कंपनीज इतकी डिफिकल्टी नाही आहे. पुढची कंपनी आहे कॅपजेमिनाय. या कंपनीचं ऑफिसही खराडी आणि हिंजवडीमध्ये आहे. त्यांचा बिझनेस मेनली इंजिनिअरिंग आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन यामध्ये आहे. त्यांची हायरिंग ही कॅम्पस हायरिंग आणि एक्सपिरियन्स्ड हायरिंग. अगेन सिमिलर प्रोसेस, 2 टेक्निकल आणि HR किंवा मॅनेजरल राऊंड. कॅम्पसमध्ये गेले तर ॲप्टिट्यूड आणि मग 2 टेक्निकल. पुढची कंपनी आहे विप्रो. त्यांचं पुण्यामध्ये लोकेशन हिंजवडीमध्ये आहे. त्यांचा बिझनेसही IT सर्व्हिसेस, कन्सल्टिंग, क्लाउड आणि सायबर सिक्युरिटी याच्यामध्ये मेन बिझनेस आहे. विप्रो पण सुटेबल आहे फ्रेशर्स कॅन्डिडेट आणि एक्सपिरियन्स कॅन्डिडेट. त्यांचाही हायरिंग क्रायटेरिया ह्या आधीच्या सर्व्हिस बेस्ड कंपनीसारखाच आहे. विप्रोबद्दल तुम्हाला अजून एक स्पेशल गोष्ट मी सांगू इच्छितो की विप्रोचा बिट्स पिलानी कॉलेजेससोबत खूप जास्त चांगला टायअप आहे. सो त्यामध्ये ते काय करतात की जर फ्रेशर्स कॅन्डिडेट, तुम्ही जर फ्रेशर कॅन्डिडेट असाल आणि जर तुम्ही विप्रोमध्ये प्लेस झालात तर ते तुम्हाला, तुमची जर बॅचलर डिग्री झालेली असेल तर तुम्हाला ते मास्टर डिग्री तुमच्या जॉबसोबत करण्याचा चान्स देतात. पण त्यामध्ये त्यांचे काही क्रायटेरियाज आहेत. जसं की फॉर एक्झाम्पल ते तुमच्यासोबत 4 वर्षाचं ॲग्रीमेंट साईन करून घेतात. म्हणजेच काय की जर तुम्ही विप्रो जॉईन केली आणि विप्रोमध्ये तुम्ही काम करायला स्टार्ट केलं, त्यासोबत जर तुम्ही एमटेकला ऑनबोर्ड झालेत, तुमचं एमटेक कंप्लीट करेपर्यंत तुम्हाला विप्रो सोडता येणार नाही. आणि जर सोडायची असेल तर तुम्ही जे काही ॲग्रीमेंट साईन केलेलं आहे ती अमाऊंट तुम्हाला पे करावी लागेल आणि मग तुम्ही विप्रो सोडू शकता. असे काही त्यांचे टर्म्स अँड कंडिशन्स आहेत. जर तुम्हाला जॉब करता जर मास्टर डिग्री हवी असेल तर विप्रोची तुम्ही ही फॅसिलिटी यूज करू शकता. पुढची कंपनी आहे LTI माइंडट्री. आता LTI माइंडट्रीचा पुण्यामध्ये प्रेझेन्स आहे हिंजवडीमध्ये. त्यांचा बिझनेस हा मेनली BFSI, मॅन्युफॅक्चरिंग आणि डिजिटल सर्व्हिसेसमध्ये आहे. अगेन त्यांची हायरिंग क्रायटेरिया सिमिलर टू अदर सर्व्हिस बेस्ड कंपनी ज्या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगोदर सांगितलेलं आहे तसंच आहे. पुढची कंपनी आहे पर्सिस्टंट. आता या कंपनीचा प्रेझेन्स पुण्यामध्ये बाणेर आणि हिंजवडी एरियामध्ये आहे. आता जर पर्सिस्टंटबद्दल बोलायचं झालं तर पर्सिस्टंटचा मेन फोकस हा प्रोडक्ट इंजिनिअरिंगवर जास्त आहे. सो ते कॉलेजेसमध्येही खूप जास्त प्रोडक्ट इंजिनिअरिंग रिलेटेड स्कीम्स घेऊन येतात. जर तुम्ही कॉलेज स्टुडंट्स असाल, 3rd इयर किंवा लास्ट इयरमध्ये असाल तर तुम्हाला तुमचे जे कॉलेजचे प्रोजेक्ट्स आहेत, मिनी प्रोजेक्ट किंवा मेजर प्रोजेक्ट, त्याच्यासाठी पर्सिस्टंट स्पॉन्सर प्रोजेक्टची अपॉर्च्युनिटी ही देते. सो त्यासाठी ते तुमचे एक्झाम्स घेतील, तुमचे ॲप्टिट्यूड घेतील, तुमचे इंटरव्ह्यू घेतील. पण जर तुमचं शॉर्टलिस्ट झालं तर तुम्हाला ते पर्सिस्टंट स्पॉन्सर्ड प्रोजेक्ट करण्याची अपॉर्च्युनिटी देतात. अशा पद्धतीने त्यांचा प्रोडक्ट इंजिनिअरिंगवर खूप जास्त फोकस आहे आणि प्रोडक्ट इंजिनिअरिंग सोबत त्यांचा आउटसोर्सिंग किंवा कन्सल्टिंग बिझनेसही खूप जास्त आहे. अगेन पर्सिस्टंटचा हायरिंग क्रायटेरिया सेम ॲज बाकीच्या सर्व्हिस बेस्ड कंपनी सारखाच आहे. तर मित्रांनो, ज्या राहिलेल्या लार्ज स्केल कंपनीज आहेत त्या मी एका ग्रुपमध्ये कंबाईन केलेल्या आहेत. त्यामध्ये इन्फोसिस, कॅपजेमिनाय, HCL टेक्नॉलॉजीज, टेक महिंद्रा, LTI माइंडट्री, IBM आणि एमडॉक्स या कंपनीज येतात. आता या ग्रुपमध्ये कंबाईन करण्यामागचं कारण असं आहे, त्याचा हायरिंग क्रायटेरिया हा ऑलमोस्ट सिमिलर आहे. आपण ज्या सर्व्हिस बेस्ड कंपनीची इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे त्याच्यासारखाच आहे. सो ओव्हरऑल सर्व्हिस बेस्ड कंपनीचा हायरिंग क्रायटेरिया हा प्रोडक्ट बेस्ड कंपनीजपेक्षा काइंड ऑफ इझी असतो, जास्त डिफिकल्ट नाही आहे. ज्यामध्ये तुम्हाला 2 टेक्निकल राऊंड आणि मॅनेजरल राऊंड फेस करावा लागतो आणि जर तुम्ही फ्रेशर्स असाल तर तुम्हाला अगोदर ॲप्टिट्यूड टेस्ट द्यावी लागते. जनरली 90% सर्व्हिस बेस्ड कंपनीची प्रोसेस आहे. आता यामध्ये जर आपण टेक महिंद्रा आणि एमडॉक्स या जर 2 कंपनीज पाहिल्या तर यांचा जास्त मेन बिझनेस हा टेलिकॉम डोमेनमध्ये जास्त आहे. म्हणजेच त्यांचे टेलिकॉम क्लायंट खूप जास्त आहेत. जर आपण इन्फोसिसबद्दल बोलायचं झालं तर इन्फोसिस ही फ्रेशर्स फ्रेंडली कंपनी आहे. खूप जास्त फ्रेशर्सला हायर करते आणि त्यांची ट्रेनिंग प्रोसेस ही खूप जास्त रिगरस आहे. सो या ग्रुपमधल्या कंपनीची ट्रेनिंग प्रोसेस ही कम्पॅरेटिव्हली खूप जास्त रिगरस आहे, खूप जास्त स्ट्रॉंग आहे. फॉर एक्झाम्पल आपण जर इन्फोसिसची प्रोसेस पाहिली तर इन्फोसिस कंपनी हायर केल्यानंतर त्यांचा म्हैसूरला एक प्रॉपर ट्रेनिंग प्लॅन असतो. तो ट्रेनिंग प्लॅन कंप्लीट केल्यानंतर ते एम्प्लॉईजला प्रोजेक्टवर टाकतात. तसंच एमडॉक्स झालं, IBM झालं, यांचीही ट्रेनिंग प्रोसेस खूप जास्त चांगली आहे. कॅपजेमिनीबद्दल जर बोलायचं झालं तर त्यांचा बिझनेस हा इंजिनिअरिंगमध्ये आणि कन्सल्टिंगमध्ये खूप जास्त आहे आणि त्यांची हायरिंग ही अगेन मास हायरिंग आहे. मास हायरिंग म्हणजेच ते कॅम्पसमध्ये गेल्यानंतर बल्कली हायरिंग करतात. त्यांचा असं सिलेक्टेड 1 कॅन्डिडेट किंवा 5 कॅन्डिडेट किंवा 10 कॅन्डिडेटची रिक्वायरमेंट नसते. ते मेनली 50 कॅन्डिडेट, 100 कॅन्डिडेट, 200 कॅन्डिडेट्स, 300 कॅन्डिडेट्सपर्यंतही हायर करतात. HCL टेक्नॉलॉजीचा बिझनेस हा इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनिअरिंग आणि क्लाउडमध्ये जास्त आहे. LTI माइंडट्रीचा बिझनेस हा BFSIमध्ये जास्त हेवी आहे. अगोदर LTI आणि माइंडट्री या 2 सेपरेट कंपनीज होत्या. नंतर LTI आणि माइंडट्री यांचं मर्जिंग झाल्यानंतर LTI माइंडट्री ही कंपनी तयार झाली. IBMबद्दल जर बोलायचं झालं तर IBMचा बिझनेस हा खूप जास्त व्हास्ट आहे. त्यांचा प्रेझेन्स सर्व्हिस बेसमध्ये आहे आणि प्रोडक्ट बेसमध्ये आहे. IBMच्या वेगवेगळ्या एंटिटीजही आहेत, जसं की IBM कन्सल्टिंग ही एक कंपनी आहे, IBM सॉफ्टवेअर लॅब्स ही एक वेगळी कंपनी आहे, IBM रिसर्च ही एक वेगळी एंटिटी आहे. त्यांचा खूप वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये बिझनेस आहे आणि मेनली ते एंटरप्राइज सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटवर जास्त फोकस करतात. आता मी तुम्हाला पुण्यातील सर्व्हिस बेस्ड कंपनीजबद्दल अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगत आहे. जसं की पुण्यामध्ये खराडी हा एक IT पार्क तुम्हाला मी अगोदर सांगितलेला आहे.
आता या IT पार्कमध्ये मेनली फायनान्शियल सर्व्हिसेसच्या कंपनीज खूप जास्त आहेत. सिटी बँक, नॉर्दर्न ट्रस्ट, UBS, क्रेडिट स्विस, बार्क्लेस, नंतर JP मॉर्गन, तर TIAA या फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीज पुण्यामध्ये खराडीमध्ये खूप जास्त आहेत. ह्याच फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीज ह्या सर्व्हिस बेस्ड कंपनीचे क्लायंट आहेत. म्हणजेच फॉर एक्झाम्पल जर तुम्ही ॲक्सेंचर घेतलं तर ॲक्सेंचरचा बार्क्लेस हा एक क्लायंट आहे. सो ॲक्सेंचरचे खूप सारे एम्प्लॉईज हे बार्क्लेस ऑफिसमध्ये जाऊन काम करतात. तसंच फॉर एक्झाम्पल सिनिक्रॉनचा सिटी बँक हा एक क्लायंट आहे, म्हणून सिनिक्रॉनचे खूप सारे एम्प्लॉईज सिटी बँकच्या ऑफिसमधून काम करतात. हे जस्ट मी एक्झाम्पल म्हणून यूज केलेलं आहे. अशा प्रकारे रिसोर्सेसची आउटसोर्सिंग ही खूप जास्त प्रमाणात चालते. आपण BFSI टर्म ही थोडी डिटेलमध्ये पाहू. BFSI म्हणजेच बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस आणि इन्शुरन्स. अशा कंपनीत ज्या फायनान्शियल सर्व्हिसेस, इन्शुरन्स किंवा बँकिंग रिलेटेड डोमेनमध्ये काम करतात. यामध्ये काय काय इन्क्लूड होतं तर बँकिंग डिवाइड होतंय. रिटेल बँकिंगमध्ये कॉर्पोरेट बँकिंग, क्रेडिट कार्ड्स, डिजिटल बँकिंग आणि पेमेंट्स हे एरियाज आहेत बँकिंग रिलेटेड. आता याच्यामध्ये कोणते कोणते क्लायंट्स आहेत? HDFC बँक आहे, ICICI बँक आहे, बार्क्लेस आहे, सिटी बँक आहे. हे सगळे बँकिंग रिलेटेड असे क्लायंट्स झाले. नंतर फायनान्शियल सर्व्हिसेस जर आपण म्हणतो तर म्हणजेच काय तर इन्व्हेस्टमेंट बँकिंग आहे, वेल्थ मॅनेजमेंट आलं, स्टॉक ट्रेडिंग आलं, असेट मॅनेजमेंट आणि फायनान्शियल ॲनालिटिक्स या गोष्टी सगळ्या आल्या फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये. त्याच्यामध्ये कोणते कोणते मेनली क्लायंट्स आहेत? मॉर्गन स्टॅनली, गोल्डमॅन सॅक्स, JP मॉर्गन चेस हे आले फायनान्शियल सर्व्हिसेसचे क्लायंट. नंतर इन्शुरन्समध्ये काय काय येतं तर लाईफ इन्शुरन्स येतो, हेल्थ इन्शुरन्स, जनरल इन्शुरन्स आणि क्लेम प्रोसेसिंग याच्या रिलेटेड जे काही काम आहे ते सगळं इन्शुरन्स डोमेनच्या अंडर येतं. आणि त्यामध्ये TIAA जसं मी तुम्हाला सांगितलं ही एक खूप US बेस्ड लार्ज इन्शुरन्स कंपनी आहे. नंतर एलियन्स आहे, AXA म्हणून एक कंपनी आहे आणि प्रुडेन्शियल. सो हे क्लायंट हे इन्शुरन्स अंडर येतात. आता मी तुम्हाला BFSI बद्दल स्पेशली का बोलत आहे कारण BFSI खूप जास्त पैसा इन्व्हॉल्व असलेला सेक्टर आहे आणि पुण्यामध्ये खूप साऱ्या सर्व्हिस बेस्ड कंपनीज ह्या BFSI साठी सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. म्हणून मी तुम्हाला हा जस्ट स्पेशली पॉईंट मेन्शन केलेला आहे. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट, या कंपनीजला ॲप्लाय कसं करायचं? पहिला ऑप्शन हा आहे की जसं आपण आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी वेगवेगळे ऑनलाईन पोर्टल सांगितलेलं आहे त्या पोर्टल थ्रू अप्लाय करायचं आहे. जसं की नोकरी, लिंक्डइन, इन्स्टाहायर आणि खूप सारे वेगवेगळे पोर्टल्स आहेत ज्याच्या थ्रू तुम्ही या कंपनीजला अप्लाय करू शकतात. त्याचे रेफरन्सेस मी तुम्हाला ऑलरेडी आपल्या आधीच्या व्हिडिओजमध्ये दिलेले आहेत. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिलेला नसेल तर तुम्ही परत एकदा जाऊन तो व्हिडिओ पहा आणि तुम्हाला ऑनलाईन कोणते कोणते पोर्टल्स आहेत याबद्दलची आयडिया येऊन जाईल. आता या व्यतिरिक्त दुसरा ऑप्शन हा आहे की तुम्ही कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन अप्लाय करा. कोणत्याही या सर्व्हिस बेस्डच्या कंपनीच्या वेबसाईटवर जर तुम्ही व्हिजिट केली आणि तिथे तुम्हाला करिअर म्हणून ऑप्शन दिसेल आणि करिअर ऑप्शनमधून तुम्हाला अप्लाय फॉर द जॉब्स किंवा अप्लाय फॉर द जॉब ॲप्लिकेशन्स असे वेगवेगळे ऑप्शन्स असतात. त्या ऑप्शन्स थ्रू तुम्हाला ॲप्लिकेशन्स फाईल करता येईल. मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येही लार्ज स्केल सर्व्हिस बेस्ड कंपनीच्या जॉब ॲप्लिकेशन्सचे पोर्टलची इन्फॉर्मेशन किंवा त्यांच्या लिंक्स टाकलेल्या आहेत. त्या प्लीज तुम्ही गो थ्रू करा आणि त्या लिंक्सवरून तुम्ही या कंपनीजला अप्लाय करू शकता. तिथे तुम्हाला तुमचा रेझ्युमे अपलोड करावे लागेल, तुमची प्रोफाईल बनवावी लागेल आणि साइन अप करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला जर तुमचा रेझ्युमे शॉर्टलिस्ट झाला तर त्या कंपनीचा कॉल येईल आणि त्यानंतर तुमची प्रोसेस स्टार्ट होईल. तिसरा महत्त्वाचा ऑप्शन हा आहे की तुम्ही नेटवर्क थ्रू किंवा रेफरल थ्रू या कंपनीजला अप्लाय करा आणि हा ऑप्शन सर्वात जास्त स्ट्रॉंग आहे. तुमचे जर कोणी फ्रेंड्स, फॅमिली मेंबर्स अशा कंपनीजमध्ये काम करत असतील त्यांच्या थ्रू तुमचा रेफरन्स त्या कंपनीमध्ये ॲड करा आणि जर त्या कंपनीजमध्ये तुमच्यासाठी प्रॉपर वेकन्सी अवेलेबल असेल तर तुम्हाला डेफिनेटली त्या कंपनीचा कॉल येईल. तुम्ही तुमचा रेझ्युमे मलाही फॉरवर्ड करू शकता. मी इथे माझा ईमेल ID दिलेला आहे. या ईमेलवर तुम्ही तुमचा रेझ्युमे मला शेअर करा आणि मला जिथं जिथं शक्य आहे तिथे मी तुमचा रेफरल ॲड करण्याचा प्रयत्न करेल. आता या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुण्यातील प्रॉडक्ट बेस्ड कंपनीची माहिती पाहणार आहोत. प्रॉडक्ट बेस्ड कंपनीज कोणत्या आहेत, त्यांना ॲप्लिकेशन कसं करायचं, त्यांची हायरिंग प्रोसेस कशी आहे याबद्दलची इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला नक्की व्हिडिओच्या कमेंटमध्ये कळवा आणि तुमच्या गरजू मित्रांसोबत या व्हिडिओला शेअर करायला अजिबात विसरू नका. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.